आज आपण मराठीतील लेखन विभागातील गद्य आकलन हा टॉपिक अभ्यासणार आहोत. गद्य आकलन म्हणजे काय? तर तुमचा इंग्रजीतील म्हणजे इंग्लिशमधील अनसीन पॅसेज म्हणजे गद्य आकलन होय. आपल्याला मराठी भाषा किती समजली, किती समजते हे जाणून घेण्यासाठी गद्य आकलन अतिशय महत्त्वाचं ठरते. भाषिक कौशल्य किती विकसित झाले, किती समजले हे आपल्याला गद्य आकलन यामधून समजत असते. इंग्लिशमध्ये जसा अनसीन पॅसेज असतो त्यालाच मराठीत गद्य आकलन असे म्हणतात आणि तो गद्य म्हणजेच तो पॅरेग्राफ आपल्याला वाचायचा असतो आणि त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न दिलेला असेल, खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. तो पॅसेज, तो उतारा व्यवस्थित वाचायचा आणि त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची असतील. आता आपण एक पॅसेज म्हणजेच एक उतारा गद्य आकलनमधून अभ्यासणार आहोत. सर्वांनी तो लक्षपूर्वक वाचायचा व ऐकायचा आहे. मी अनसीन पॅसेज म्हणजेच तुम्हाला दिलेला उतारा वाचतो आहे. सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचा आणि वाचायचा आहे. भारत माझा देश आहे. माझा देश फार सुंदर आहे. उत्तर दिशेला हिमालय आहे. दक्षिण दिशेला हिंदी महासागर आहे. पश्चिम दिशेला अरबी समुद्र आणि पूर्व दिशेला बंगालचा उपसागर आहे. दिल्ली भारताची राजधानी आहे. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. हिंदी भारताची राष्ट्रीय भाषा आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळाले. जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते. मला माझा देश खूप आवडतो. आता यावर आपल्याला काही प्रश्न दिले आहेत, ते आता आपण अभ्यासणार आहोत. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. प्रश्न पहिला, भारताची आर्थिक राजधानी कोणती? प्रश्न पहिला, भारताची आर्थिक राजधानी कोणती? तर आपल्याला आता आपल्या स्क्रीन समोर दिसत आहे की पूर्ण पॅसेजमध्ये याचं उत्तर कुठे आहे. तर गडद अशा पिवळ्या रंगाने, येल्लो कलरने ते डार्क केलेले आहे. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. उत्तर पुन्हा सांगतो आहे, मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. आपल्याला पॅसेजमध्ये हे उत्तर कुठे सापडलं आहे ते आपल्याला दिसतं आहे, आपल्या समोर आहे. प्रश्न दुसरा, भारताच्या पूर्व दिशेला काय आहे? प्रश्न दुसरा, भारताच्या पूर्व दिशेला काय आहे? तर याचे उत्तरही आपल्या स्क्रीन समोर येल्लो कलरने म्हणजे पिवळ्या रंगाने दर्शवलेले आहे. तुम्ही बघू शकतात. उत्तर, भारताच्या पूर्व दिशेला बंगालचा उपसागर आहे. पुन्हा एकदा ऐका, भारताच्या पूर्व दिशेला बंगालचा उपसागर आहे. प्रश्न तिसरा, भारताची राजधानी कोणती? आपण पॅसेजमध्ये याचं उत्तरही बघू शकतो. दिल्ली भारताची राजधानी आहे. प्रश्न चौथा, भारताचे पहिले पंतप्रधान कोण? प्रश्न चौथा, भारताचे पहिले पंतप्रधान कोण? उत्तर, जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते. प्रश्न पाचवा, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? प्रश्न पाचवा, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? उत्तर, भारताला 15 ऑगस्ट
1947ला स्वातंत्र्य मिळाले. अशा प्रकारे आपण पॅसेजमध्येच सर्व प्रश्नांचे उत्तरे शोधली आहेत, आपल्याला ती समजली आहेत. आपण अनसीन पॅसेज म्हणजेच उतारा व्यवस्थित वाचला तर गद्य आकलन हा आपल्याला अतिशय सोपा जाणारा टॉपिक आहे. फक्त आपण वाचन म्हणजेच रीडिंग व्यवस्थित केली पाहिजे. आपण अजून एक अनसीन पॅसेज म्हणजेच उतारा अभ्यासणार आहोत. त्याच्यावरून आपण प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. प्रश्न: खालील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अहमदाबाद ही गुजरातची राजधानी, कपड्यांची नगरी, खूप मोठे उद्योग, प्रचंड कारखानदारी, उद्योग व्यवसाय अहमदाबाद येथे आहे. तेथे विविध प्रकारचे कपडे तयार होतात. त्यांना जगभर मागणी आहे. या उद्योग नगरीत एक मोठे उद्योगपती होते. त्यांचा कारखाना सर्वात मोठा होता, अर्थातच कपड्यांचा. ते खूप श्रीमंत होते. ते मनानेही श्रीमंत होते. ते गरिबांना मदत करत. खूप कामगार त्यांच्याकडे काम करत. त्यांना ते समाधानकारक दाम देत असे. कामगार सुखी तर मालक सुखी हे त्यांचे सूत्र होते. ते उद्योगपती म्हणजे अंबालाल साराभाई होय. प्रश्न पहिला: गुजरातची राजधानी कोणती? अहमदाबाद ही गुजरातची राजधानी. मनाने श्रीमंत उद्योगपतीचे नाव काय? मनाने श्रीमंत उद्योगपतीचे नाव अंबालाल साराभाई होय. प्रश्न तिसरा: अहमदाबादमध्ये काय काय आहे? उत्तर: प्रचंड कारखानदारी, कपड्यांचे कारखाने, उद्योग व्यवसाय अहमदाबाद येथे आहे. प्रश्न चौथा: अंबालाल साराभाई यांचे सूत्र कोणते? उत्तर: कामगार सुखी तर मालक सुखी हे त्यांचे सूत्र होते. प्रश्न पाचवा: अंबालाल साराभाई यांच्याकडून तुम्ही कोणता गुण घ्याल? गरिबांना मदत करण्याचा गुण अंबालाल साराभाई यांच्याकडून आम्ही घेऊ. आता या प्रश्नाचं पाचव्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला किती आकलन झालंय, किती तुम्हाला पॅसेज समजलाय, तुम्हाला काय वाटतं त्यानुसार तुम्ही देऊ शकता. तर कोणी असंही लिहू शकतं की कामगार सुखी तर मालक सुखी हा गुण आम्ही त्यांच्याकडनं घेऊ, तरी देखील त्याचं उत्तर बरोबर येणार आहे. विद्यार्थी मित्रो, मराठी भाषा विषय शिकताना आपण प्रामुख्याने 4 भाषिक कौशल्यांचा विचार करतो. आणि ती 4 भाषिक कौशल्य म्हणजे वाचन कौशल्य, श्रवण कौशल्य, भाषण कौशल्य आणि लेखन कौशल्य. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लेखन कौशल्यावर आधारित एका अतिशय महत्त्वाच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आणि तो महत्त्वाचा घटक म्हणजेच निबंध लेखन. निबंध या शब्दाची फोड जर आपण केली तर नि अधिक बंध बरोबर निबंध अशी करता येईल. त्याचा सर्वसाधारण अर्थ योग्य बंधनात बांधलेले विचार असं आपल्याला सांगता येईल. प्रसिद्ध मराठी व्याकरणकार मो. रा. वाळंबे यांनी निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळवणे असा सांगितलेला आहे. विद्यार्थी मित्रो, निबंध प्रक्रिया समजावून घेताना आपण त्याची तुलना हार गुंफण्याच्या प्रक्रियेशी करूया. म्हणजे निबंध कसा तयार होतो हे आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने समजेल. ज्या पद्धतीने हार गुंफताना बागेत किंवा बाजारात अनेक फुले उपलब्ध असताना देखील आपल्याला आवश्यक असणाऱ्या हारासाठी आवश्यक तीच फुले आपण निवडतो, त्याच पद्धतीने निबंध लेखन करताना सुद्धा आपण आपल्या मनात असंख्य विचारांपैकी आपल्या विषयाला अनुसरून योग्य अशाच विचारांची निवड करत असतो. फुलांचा हार हा सुई आणि धाग्याच्या माध्यमातून आपण गुंफत असतो, तर मनातील विचार हे लेखणी म्हणजेच पेन आणि कागदाच्या सहाय्याने प्रत्यक्षात उतरवत असतो. फुलांचा हार गुंफताना तो अधिक सुशोभित दिसावा याकरता आपण त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची पाने अथवा रंगीत पेचक देखील त्याच्यामध्ये टाकत असतो. मग आपला निबंध अधिक सुशोभित होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण एखादी कविता, एखादा सुविचार, एखादे सुभाषित, एखादा चांगला विचार किंवा घटना त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. आणि मग
जसे फुलांचा हार सुशोभित दिसतो त्याच पद्धतीने आपला निबंध देखील अतिशय सुंदर दिसू शकतो. अशा प्रकारे आपण फुलांच्या हाराच्या प्रक्रियेसोबत निबंधाची प्रक्रिया जर तुलना केली तर निश्चितच ती अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला समजू शकते. मग निबंध लेखनासाठी किंवा निबंधाची रचना करण्यासाठी आणखी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ते आता आपण पाहूया. वेल बिगन इज हाफ डन असं ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल म्हणून गेलेलं आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात जर चांगली झाली तर तुमचं अर्ध काम तिथेच पूर्ण होत असतं. मग निबंधाला देखील आकर्षक सुरुवात असणे फार गरजेचे असते. मग ही आकर्षक सुरुवात आपण कशी करू शकतो? तर निबंधाच्या सुरुवातीलाच निबंधाच्या विषयाला अनुसरून एखादी कवितेची ओळ, एखादा चांगला सुविचार, एखादी म्हण, चांगला वाक्प्रचार, सुभाषित, एखादी छोटीशी घटना किंवा आणखी एखादा चांगला विचार टाकून आपण निबंधाची सुरुवात आकर्षक करू शकतो. सुरुवात आकर्षक झाल्यानंतर निबंधाचा मध्यभाग आपल्याला सजवायचा असतो, ज्याला निबंधाचा गाभा असे आपण म्हणूया. मग या गाभ्यामध्ये आपण काय करू शकतो? तर दिलेल्या विषयावरती साधक बाधक चर्चा आपण करू शकतो. म्हणजे त्याची सकारात्मक बाजू आणि नकारात्मक बाजू या दोन्ही बाबींवर चर्चा करून आपण आपला निबंधाचा मध्यभाग सजवू शकतो. त्याचबरोबर निबंध लिहित असताना दिलेल्या विषयाला धरूनच आपण माहिती लिहिली पाहिजे. उगाचच फापट पसारा किंवा अवांतर माहिती लिहून विषय भरकटू देऊ नये. आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे ते म्हणजे या निबंध लेखनाचा गाभा तयार करताना कमीत कमी 3 मुद्दे तरी आपण लिहिले पाहिजेत, जेणेकरून निबंधाच्या जास्तीत जास्त अंगांना आपल्याला स्पर्श करता येईल. आणि निबंधाचा शेवट म्हणजे समारोप करत असताना तो सकारात्मक कसा असेल ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. अशा पद्धतीने सुरुवात, मध्य आणि शेवट या 3 भागामध्ये आपण निबंधाची रचना करू शकतो. मग निबंध रचनेमध्ये आणखी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्याकडे आपण पाहूया. निबंध लेखनातील महत्त्वाच्या गोष्टी. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य परिच्छेद पाडणे. असंख्य विद्यार्थी निबंध लेखन हे एकाच परिच्छेदात लिहितात. जसे की तुम्ही एखादा दीर्घोत्तरी प्रश्न लिहावा त्याच पद्धतीने एकाच परिच्छेदामध्ये दिलेल्या विषयावरती आपण निबंध लिहितो. तर तसे न करता योग्य परिच्छेद पाडून निबंध सुटसुटीत आपल्याला लिहिता आला पाहिजे. मग तुमच्या मनात विचार आला असेल की हे परिच्छेद कसे पाडावे? तर प्रत्येक नवीन मुद्दा आपण नवीन परिच्छेदावर घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने निबंधाला आपल्याला परिच्छेद पाडता येतील. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आपलं अक्षर. निबंध लेखन करताना आपलं अक्षर सुवाच्य असले पाहिजे. जसे हार गुंफताना तुम्ही छान फुलं निवडलीत, परंतु तो धागा जर मजबूत नसेल तर ती फुलं विखुरण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुमचे विचार कितीही चांगल्या शब्दात तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जर परीक्षकाला वाचता नाही आले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे तुमचं अक्षर मोत्यासारखं सुंदर नसलं तरी चालेल, पण निदान ते वाचनीय असावे एवढी माफक अपेक्षा निबंध लेखनात नक्कीच असते. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण केलेलं लेखन हे व्याकरणिकदृष्ट्या शुद्ध असलं पाहिजे. वाक्यरचना, विरामचिन्हे यांचा योग्य वापर आपण केला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला एक चांगला निबंध या मुद्द्यांच्या आधारे लिहिता येऊ शकतो. या सगळ्या गोष्टींबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सराव. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. त्यामुळे कोणतीही गोष्ट आत्मसात करताना तिचा सराव करणे अतिशय आवश्यक असते. त्यामुळे अधिक चांगला निबंध लिहिण्यासाठी अधिकाधिक सराव आपण केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने बोलणे ही क्रिया ऐकणे या क्रियेवरती अवलंबून असते, त्याच पद्धतीने लिहिणे ही क्रिया वाचन या क्रियेवरती अवलंबून असते. त्यामुळे निबंध लेखनासाठी वाचन ही क्रिया खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जेवढे जास्त वाचन कराल तेवढे जास्त विषय, तेवढे जास्त मुद्दे तुमच्या मनात संग्रही राहतील आणि निबंध लिहिताना तुम्हाला मुद्दे आठवावे लागणार नाहीत आणि एक चांगले मुद्दे तुम्हाला शोधून लिहिता येतील. अशा या सगळ्या घटकांवर आधारित एक चांगला निबंध आपण लिहू शकतो. मग निबंधाचे काही प्रकार देखील पडतात. इयत्ता 8वीमध्ये
आपल्याला या निबंधाच्या प्रकारांपैकी फक्त 3 निबंध प्रकार अभ्यासायचे आहेत. त्यातील पहिला निबंध प्रकार म्हणजे वर्णनात्मक निबंध, दुसरा निबंध प्रकार आत्मवृत्तपर निबंध, तर तिसरा निबंध प्रकार कल्पनात्मक निबंध. आपण प्रत्येक निबंध प्रकाराचे एक एक उदाहरण घेऊन तो निबंध प्रकार अधिक चांगल्या पद्धतीने समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा वर्णनात्मक निबंध. मग वर्णनात्मक निबंध लिहिताना आपण कोणकोणत्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत ते आधी आपण पाहूया. तर वर्णनात्मक निबंधामध्ये दिलेल्या विषयाचे फक्त वर्णन करायचे असते. हे वर्णन करत असताना आपण आपली लिहिण्याची भाषा सोपी असावी, पण ती जरी सोपी असली तरी ती वाचनीय असली पाहिजे, वाचकावर परिणाम करणारी असली पाहिजे. त्याचबरोबर वर्णनात्मक निबंधामध्ये आपले वैयक्तिक अनुभव लिहिणे कधीही सोयीचे असते, कारण आपल्याला अनुभव आलेले असतात तेच इतरांना देखील आलेले असतात. उदाहरणार्थ माझी आई या विषयावरती समजा जर आपल्याला निबंध लिहायचा असेल तर जगातील प्रत्येक आई ही आपल्या बाळाचा सारख्याच पद्धतीने सांभाळ करत असते किंवा काळजी करत असते किंवा एकसारखंच प्रेम करत असते. फक्त प्रेम व्यक्त करण्याची किंवा काळजी घेण्याची पद्धत वेगळी असू शकते. त्याच्यामुळे आपले जे वैयक्तिक अनुभव आहेत हेच विश्वाचे अनुभव असतात असे समजून बिनधास्त आपले वैयक्तिक अनुभव चांगल्या शब्दात आपण वर्णनात्मक निबंधामध्ये लिहू शकतो. एका उदाहरणाद्वारे आपण वर्णनात्मक निबंध समजून घेऊया. आणि उदाहरणासाठी माझा गाव या विषयावरती आपण निबंध कसा तयार करता येईल आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे आपल्याला टाकता येतील ते पाहूया. तर निबंधाची सुरुवात. मग माझा गाव या विषयावरती सुरुवात करताना मला सध्या आठवते माझ्या मनात असणारी गावाविषयीच्या एका कवितेची ओळ. निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाचं गाव, जगात मी मिरवतो त्याचे लावून या नावं. सो अशा पद्धतीने निसर्गाच्या कुशीत असणाऱ्या गावाचं वर्णन करणारी एखादी कवितेची ओळ टाकून तुम्ही ह्या विषयाबद्दलची सुरुवात करू शकता. किंवा सुट्टीत गावाकडे जाण्याची जी हुरहुर तुमच्या मनाला लागते की सुट्टी पडल्यानंतर कधी एकदाच मी गावी जातोय, ती हुरहुर व्यक्त करून तुम्ही तुमच्या निबंधाची सुरुवात करू शकता. किंवा थेट तुमच्या गावाची थोडक्यात ओळख करून देऊन देखील तुम्ही तुमच्या निबंधाची सुरुवात करू शकता. आकर्षक सुरुवात झाल्यानंतर निबंधाचा मध्यभाग म्हणजेच निबंधाचा गाभा. माझा गाव या विषयाला अनुसरून गाभ्यामध्ये पहिला मुद्दा आपण लिहू शकतो की गाव आणि शहर याच्यामध्ये काय फरक आहे, तो फरक सांगून आपण शहरापेक्षा मला माझं गाव का आवडतो हे अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. त्याचबरोबर तुमच्या गावातील वातावरण, तिथली संस्कृती, तिथली माणुसकी कशी आहे, जी तुम्हाला शहरामध्ये कशी अनुभवायला मिळत नाही, हा मुद्दा मांडून तुम्ही आणखी एक परिच्छेद या निबंधामध्ये तयार करू शकता. तर गाव आवडण्याची आणखी जी काही कारणे असतील, उदाहरणार्थ तिथल्या शेतातील गमती-जमती असतील, विहिरी तलावात पोहणे असेल, गावात उंडारणे असेल, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही टाकून आणखी एखादा मुद्दा त्याच्यामध्ये मांडू शकता. पण गावामध्ये काही समस्या देखील असतात, तर त्या गावातील समस्या सांगून देखील एक परिच्छेद तुम्ही वाढवू शकतो. आणि मग समारोपामध्ये गावं टिकली पाहिजेत आणि तिथल्या समस्या दूर झाल्या पाहिजेत असा एक मुद्दा मांडून तुम्ही ह्या निबंधाचा शेवट करू शकता. सो अशा पद्धतीने वर्णनात्मक निबंधामधील माझा गाव हा समजा विषय आपल्याला लिहायचा असेल तर ह्या मुद्द्यांच्या आधारे आपण तो निबंध पूर्ण करू शकतो. पुढचा निबंध प्रकार आपण घेऊया, तो म्हणजे आत्मवृत्तपर निबंध. मग आत्मवृत्तपर निबंधामध्ये काय करायचं असते, तर ज्या विषयाचे आत्मवृत्त लिहायचे आहे ते आपण स्वतःच आहोत अशी कल्पना करायची असते. उदाहरणार्थ जर शेतकऱ्याच्या आत्मवृत्त लिहायचं असेल किंवा किल्ल्याचे आत्मवृत्त लिहायचं असेल तर तो किल्ला, तो शेतकरी आपण स्वतःच आहोत अशी कल्पना करून आपल्याला तो निबंध लिहायचा असतो. किंवा दिलेल्या विषयातील जो घटक आहे तो आपल्याशी बोलत आहे अशी कल्पना करून देखील आपण हा निबंध लिहू शकतो. उदाहरणार्थ तो शेतकरी किंवा किल्ला आपल्याशी बोलत आहे आणि मग तो आपल्याशी बोलताना काय काय बोलेल याची कल्पना करून आपण आत्मवृत्तपर निबंध लिहू शकतो. आता आत्मवृत्तपर निबंधामध्ये घटना आणि संवादांना जास्त महत्त्व आहे. एखाद्या दिलेल्या विषयाच्या आयुष्यात काय काय घटना घडल्या आहेत आणि त्यांचा काय परिणाम झाला आहे आणि तो कशा पद्धतीने
आपल्यापुढे किंवा वाचकापुढे आपण मांडतो आहोत. हे संवादाच्या माध्यमातून मांडताना ती खास संवाद शैली आपल्याला व्यवस्थितरित्या लिहिता आली पाहिजे. या निबंध प्रकारातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विषयाला अनुसरून भाषाशैली असावी. जसे की किल्ल्याचे आत्मवृत्त जर लिहायचे असेल तर आपली भाषाशैली ही ऐतिहासिक भाषाशैलीच्या जवळची असेल. तर शेतकऱ्याचं आत्मवृत्त लिहायचं असेल तर आपली भाषाशैली ग्रामीण भाषाशैलीसारखी असेल. तर अशा पद्धतीने विषयाला अनुसरून भाषाशैली आपल्याला वापरता आली पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे दिलेल्या विषयाच्या भूतकाळापासून सुरुवात करून सध्याची परिस्थिती काय आहे ते सांगणारे किंवा त्याच्यावर भाष्य करणारे शेवट आपण या निबंधामध्ये मांडू शकतो. जसं की उदाहरणादाखल आपण घेत आहोत किल्ल्याचे आत्मवृत्त किंवा शेतकऱ्याचे आत्मवृत्त. तर किल्ल्याचा भूतकाळ म्हणजे त्याची किल्ल्याची बांधणी, मग त्याचं पूर्णत्व, मग त्यांनी पाहिलेल्या लढाया, अशा पद्धतीने त्याच्या भूतकाळात घडलेल्या घटनांपासून आत्ता त्याची वाईट अवस्था कशी आहे, तो कसा मोडकळीस आलेला आहे, हे सांगून आपण पूर्ण निबंध लिहू शकतो. आणि कोणत्याही आत्मवृत्तपर निबंध लिहिताना शेवट आहे तो भावनिक आव्हान करणारा शेवट आपण करू शकतो. जसं की किल्ल्याचा आत्मवृत्ताबद्दल आपण बोलत आहोत, तर माझी जी अवस्था आलेली आहे मोडकळीस, ते आत्ता कोणीच माझ्याकडे बघत नाही आहे, तर सरकारनं माझ्याकडे बघावं किंवा जे पर्यटक इथे फिरायला येतात ते माझ्या बुरुजांवरती काहीही विचित्र लिहितात, आकृत्या काढतात, घाण इथेच टाकतात, तर तसं करू नये. ह्या सगळ्या भावनिक आव्हान करणाऱ्या गोष्टी टाकून आपण ह्या निबंधाचा शेवट करू शकतो. आत्मवृत्तपर निबंधाचं उदाहरण पाहण्यासाठी आपण आणखी एक विषय घेऊया, तो म्हणजे फुलाचे आत्मवृत्त. मग फुलाचे आत्मवृत्त लिहिताना मी सुरुवात कशी करेन, तर मंदिराबाहेर जात असताना एका निर्माल्य कलशाकडे माझं लक्ष गेलं आणि त्या निर्माल्य कलशावर असलेल्या टवटवीत गुलाबाच्या फुलातनं अचानक आवाज आला. मग तो काय बोलेल माझ्याशी अचानक आवाज आल्यानंतर, की तू काय विचार करतो आहेस? एवढा टवटवीत चांगला गुलाब मी ह्या निर्माल्य कलशात काय करत आहे? आणि मग अशा संवादातनं ती सुरुवात होऊन मध्य भागामध्ये तो गुलाब आपला जन्म कसा झाला आणि आपण कळीचे फुलात रूपांतर होण्याचं त्याचं सुंदर वर्णन तो करू शकतो. त्याचबरोबर पूर्ण फूल झाल्यानंतर त्याच्या मनात अनेक कल्पना आल्या असतील, की मी मोठ्या झाल्यानंतर किंवा पूर्ण फूल झाल्यानंतर देवाच्या चरणी वाहायला जाईल किंवा एखाद्या सुंदर स्त्रीच्या केसात माळला जाईन, अशा त्याच्या मनातल्या कल्पना असतील. परंतु त्याच्या आयुष्यात एक आपण इंग्रजीमध्ये जसं म्हणतो ट्विस्ट येतं, तसं ट्विस्ट येतं आणि एक खट्याळ मुलगा येऊन ते फूल खुडून रस्त्यावर टाकून देतो त्याचं खेळून झाल्यावरती. आणि मग एक आजी येऊन ते फूल उचलतं आणि निर्माल्य कलशात टाकतं. तर अशा पद्धतीने त्याचा जीवन प्रवास आपण मध्य भागामध्ये किंवा गाभ्यामध्ये सांगू शकतो. तर समारोप करताना आयुष्याचा शेवट वाईट झाला म्हणून त्याचं दुःख मांडणारं भावनिक आव्हान आपण करू शकतो, की असंच विनाकारण कोणी फुलं तोडू नका, त्यांना देखील आयुष्य असतं, त्यांच्या देखील काही भावभावना कल्पना असतात. असा एक भावनिक आव्हान करणारा शेवट आपण या फुलाचे आत्मवृत्त निबंध लिहिताना करू शकतो. निबंधाचा पुढचा प्रकार आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे कल्पनात्मक निबंध. कल्पनात्मक निबंध लिहिताना आपण कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दिलेल्या विषयावर कल्पनेच्या सहाय्याने लेखन करायचं असते. एक काल्पनिक विषय दिलेला असतो, त्याच्यावर मनात जे काल्पनिक विचार येतील ते जसेच्या तसे आपल्याला कागदावरती उतरवायचे असतात. पण ते उतरवत असताना अतिशयोक्ती कुठेही करायची नाही. उगाच अवास्तव भरकटत जाऊन काहीही लिहायचं नाही. त्याचबरोबर कल्पनेच्या आधारे जो विषय दिलेला आहे त्याचं महत्त्व उलट आपण अधोरेखित करायचं आहे. उदाहरणार्थ मला पंख असते तर, हा जर मला विषय दिला असेल तर पंखांचं महत्त्व किंवा उडण्याचं महत्त्व किंवा जे पंख पक्ष्यांना असतात त्यांच्या आयुष्याचं महत्त्व आपल्याला ह्या निबंधाच्या आधारे अधोरेखित करता येईल. कल्पनात्मक निबंध लिहिताना आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फायदे किंवा तोटे अशा स्वरूपात लेखन करता येईल. उदाहरणार्थ मला पंख असते तर काय काय फायदे झाले असते, परंतु पंख असल्यामुळे नुकसान देखील थोडंफार झालं असतं. मग कोणकोणत्या गोष्टींना मला मुकावं लागलं असतं, तर हे फायदे व तोटे या स्वरूपात देखील आपल्याला निबंध लेखन करता येईल. तर अशा पद्धतीने कल्पनात्मक निबंध लेखन आपण लिहू शकतो. हे अधिक चांगल्या पद्धतीने समजवण्यासाठी एक आपण उदाहरण पाहूया. सूर्य उगवला नाही तर, हा कल्पनात्मक निबंध आपण कसा लिहू. मग त्याची सुरुवात मी अशी करेन की
सूर्यग्रहणाच्या दिवशी माझ्या मनात विचार येतो की भर दिवसा जेव्हा अंधार पडतं तेव्हा कसं वाटतं, आणि मग अचानक दररोज जर सूर्य असाच अंधारात गेला किंवा सूर्य उगवलाच नाही तर अशा पद्धतीने आपण या कल्पनेला सुरुवात करू शकतो. आणि मग त्याच्या मध्यभागामध्ये कसे मग सूर्य उगवला नाही तर आपल्या मनात पहिल्यांदा गमती-जमतीचे कसे विचार येतील, की काळोख असल्याकारणाने शाळाच होणार नाहीत, नेहमी घरातच बसून राहावं लागेल आणि आई-वडील देखील घरीच असतील. अशा अनेक गमतीशीर विचार तुमच्या मनात येऊ शकतात. त्याचबरोबर सूर्य उगवला नाही तर मग निसर्गातील जे काही विविध घटक आहेत, प्राणी, पक्षी, झाडे ह्यांच्यावर काय परिणाम होतील? झाडांना जी फोटोसिंथेसिस ही जी अन्न बनवण्यासाठी प्रक्रिया आवश्यक असते, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, ती पूर्ण होऊ शकणार नाही. झाडं आपलं अन्न स्वतःचं स्वतः तयार करू शकणार नाहीत. सगळी झाडे मरू शकतात. जर झाडे मेली तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाहीत. असे कितीतरी परिणाम आपण ह्याच्यामधून लिहू शकतो. मनुष्य प्राण्यावर होणारा परिणाम बघा, सूर्यापासून आपल्याला जे काही जीवनसत्व मिळतात ती मिळू शकत नाहीत. दिवस नसल्याकारणाने इलेक्ट्रिसिटीचा वापर वाढेल. माणूस प्रत्येक ठिकाणी योग्य वेळेवरती पोहोचेलच असं नाही. अशा अनेक गोष्टी आपल्याला यामध्ये टाकता येतील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर सूर्य उगवण्याचे महत्त्व आपल्याला जाणून येईल आणि मग त्याच्यावर आधारित एखादा परिच्छेद आपण लिहू शकतो. आणि मग शेवटी समारोप करताना ह्या सगळ्या परिणाम बघता सूर्य उगवलाच नाही तर ही निव्वळ कल्पनाच बरी आहे, प्रत्यक्षात मात्र सूर्य उगवलाच पाहिजे, हे आपण सांगून ह्या निबंधाचा आपण शेवट करू शकतो. आई म्हणजे देव पृथ्वीवरचा, आई म्हणजे साठा सुखाचा, आई म्हणजे मैत्रीण गोड, आई म्हणजे मायेची ओढ. पहिला शब्द जो मी उच्चारला, पहिला घास जिने मला भरविला, हाताचे बोट पकडून जिने मला चालवले आणि आजारी असताना जिने माझ्या अंथरुणाशी रात्रंदिवस काढले, ती फक्त माझी आई. आईविषयी जितके बोलावे तितके कमीच आहे. माझी आई आमच्या कुटुंबाचा एक आधारस्तंभ आहे. कुटुंबातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होऊन आम्हाला योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणजे माझी आई. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. सकाळी मला उठवण्यापासून ते माझा नाश्ता, जेवण, शाळेची तयारी सर्व काही आई करून देते. माझ्यासोबतच घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी ती यशस्वीरित्या पेलते. घरातल्या सर्वांच्या आवडीनिवडी पुरवते. खरंच स्वतःच्या आवडीचा विचार न करता घरातील लोकांच्या आवडीने समाधान मानणारी ती आईच असते. ईश्वराचे दुसरे रूप म्हणजे आई असे म्हणतात, ते खरेच आहे. चूल, मूल आणि घरातील सर्वांची जबाबदारी हे सर्व पेलण्याची, सांभाळण्याची ताकद तिच्याकडे येते तरी कुठून? आपण सर्वजण भाग्यवान आहोत की परमेश्वराने आई नावाचे व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या घरी दिलेले आहे. मला घडविण्यात आईचा फार मोठा वाटा आहे. लहानपणापासून ते आत्तापर्यंत तिने माझ्यावर केलेले संस्कार यांमुळेच मी माझे एक सुंदर चारित्र्य निर्माण करू शकले आहे. माझी आई मला नेहमी रामायण, महाभारतातील कथा सांगते. विशेषतः त्या गोष्टीतून मिळणारा बोध ती मला स्पष्टपणे सांगते. हेच बोध मला माझे सुंदर आयुष्य घडवायला उपयोगी पडत आहेत. परीक्षेच्या अभ्यासात माझी आई मला मदत करते. बाहेरच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेण्यासाठी ती मला नेहमी प्रेरित करते. बाहेरच्या जगाशी माझा संपर्क व्हावा आणि त्या स्पर्धेच्या युगात मी आत्मविश्वासाने उभे राहावे, हाच यामागचा तिचा उद्देश असतो. आई ही ममता आणि वात्सल्याची मूर्ती आहे. मुलाचे पहिले जग हे आईचे स्वतःचे जग असते. आपण कितीही मोठे झालो तरीही आईसाठी आपण लहानच असतो. म्हणून आपण कुठेही जाताना ती नेहमी आपली काळजी करते आणि योग्य मार्ग दाखवते. मी चुकीची गोष्ट केली तर माझी आई नेहमी मला समजावून सांगते. कधीकधी ती मला ओरडते किंवा माझ्यावर रागावते सुद्धा, पण त्या रागामागे तिचे प्रेमच दडलेले असते. आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही, आई तुझी मूर्ती सदैव माझ्या मनमंदिरात राही. माझ्या आईचे माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी सुद्धा माझ्या आईवर खूप प्रेम करते. माझी आई एक सुंदर सुगरण आहे. सुट्टीच्या दिवशी नेहमी ती माझ्या आवडीचे पदार्थ बनवते. तसेच घरातल्या सर्वांच्याच आवडीचे पदार्थ ती नेहमी बनवत असते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत ती घरच्या कामात व्यस्त असते. माझी आई व्यवस्थितपणाचे आणि टापटीपणाचे उत्तम उदाहरण आहे. तिच्यामुळे आमचे घर नेहमी स्वच्छ आणि टापटीप राहते.
तिच्यामुळेच घरातील सर्वांना नीटनेटकेपणाचे महत्त्व समजले आहे. म्हणून आम्हालाही व्यवस्थितपणाची सवय लागली आहे. आई म्हणजे वासराची गाय, लंगड्याचा पाय आणि दुधावरची साय अशा अनेक उपाधींनी आईचे सुंदर वर्णन केले जाते. पण आजच्या इंटरनेटच्या युगात आपला आईशी संवाद कमी होत आहे. आपण सोशल मीडियामध्ये इतके गुंतून गेलो आहोत की आपल्या आईसोबत बोलायला आपल्याला वेळ नाही. मदर्स डेला नुसता आईसोबत पोस्ट केलेल्या फोटोवरून आईविषयी प्रेम सिद्ध होत नाही, तर वेळोवेळी आईला केलेली मदत, आपल्या आईसोबत आपण घालवलेला वेळ आणि तिच्याशी बोललेले ते 4 शब्द हेच आईसाठी मदर्स डेचे खरे गिफ्ट असेल. आपली आई आपल्यासाठी इतक्या गोष्टी करते की आपण तिची स्तुती करायला कमी पडतो. पण खरंच तिने केलेल्या कामाचे किंवा कधीतर तिने बनवलेल्या पदार्थाचे आपण कौतुक केले तर तिला किती छान वाटेल, हा विचार आपण करायला हवा. माझी बहीण, माझी मार्गदर्शक, माझी मैत्रीण, माझा गुरु, माझे सर्वस्व माझी आईच आहे. प्रसंगानुसार माझी आई मला योग्य सल्ला देते, मला प्रेमाने व आपुलकीने वागवते. परीक्षेच्या काळात ती माझा गुरु असते, तर कठीण प्रसंगी ती माझी उत्तम मार्गदर्शक असते. कोणतीही गोष्ट मी माझ्या आईशी शेअर करू शकते. या परिस्थितीत ती माझी एक जवळची मैत्रीण असते. आई आपल्यासाठी इतके करते, तरीही आपण म्हणतो की आई कुठे काय करते. आई नोकरी करत नाही किंवा पैसा कमवत नाही, पण घर सांभाळण्याची मोठी जबाबदारी ती विनामूल्य पार पाडते. माझी आई माझी आदर्श आहे. परमेश्वराने मला इतकी सुंदर आई दिली, त्यामुळे मी परमेश्वराची सदैव ऋणी आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी, मांगल्याचे सार, अमृताची धार, प्रीतीचे माहेर, आई माझी.